सांगायला सुरुवात केली. आई, कैकेयी मातेच्या वचनामध्ये माझे बाबा बांधले गेलेले आहे. कैकेयी मातेची 2 वचनं त्यांनी त्यांच्याकडे अशा पद्धतीने होती. पण एका वचनामध्ये आणि भरताचा राज्याभिषेक, दुसऱ्या वचनामध्ये त्यांनी मला वनवास तिनं मागून घेतलेला आहे. हे शब्द ऐकल्याबरोबर त्यांनी कौशल्य स्थिर झाली, गंभीर झालेली आहे महाराज. तिच्या डोळ्यामध्ये त्यांनी पाणी खळखळ खळखळ अशा पद्धतीने वाहत आहे. कैकेयीने हे सर्व केलेलं आहे. क्षणभर असं वाटू लागलं सर्वात जास्त प्रेम कैकेयीचं रामावर आहे, सगळं जग त्यांनी जाणतात. आणि एवढं प्रेम करणारी कैकेयी रामाकरिता वनवास मागते आहे. अंतःकरण त्यांनी व्यथित झालेलं आहे. कौशल्य मातेच्या समोर त्यांनी प्रश्न आहे, आता काय म्हणू रामाला? स्नेह आणि धर्म 2 गोष्टी समोरासमोर दिसत आहेत. राम माझा पुत्र आहे आणि त्याच्यावर विलक्षण असणारा स्नेह आहे. आणि आपल्या पतीनं वचन त्यांनी दिलेलं आहे, ते वचन त्यांनी पूर्ण करायचे. वचनाकरिता राम वनवासाला जाणारा तो धर्म आहे. धर्म आणि स्नेह यांचं सततच त्यांनी अशा पद्धतीने वाकडं आहे महाराज. पण बऱ्याच वेळेला धर्माकरिता स्नेहाचा त्यांनी अशा पद्धतीने त्याग करावा लागतो. ही मोठी गोष्ट आहे महाराज. आपण ज्ञानोबरायांचं चरित्र मागच्या वेळेला ऐकलं. म्हणून धर्मसभेनं न्याय दिला की तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. पण देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता ज्यावेळी निघाले त्यावेळी त्यांनी मला धर्म सांगतो म्हणून देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. पण 4 चिमुरडे घरामध्ये आहेत. परत परत वळून त्यांनी अशा पद्धतीने पाहत होती, महाराज रुक्माई माझी मुक्ता, माझा सोपान, माझा ज्ञाना निवृत्ती अतिशय गोंडस करणे असणारी बालक आहे. जगाचे मालक तिच्या घरी प्रत्यक्ष प्रगट झाले होते, पण स्नेह बाजूला ठेवला आणि धर्माला प्राधान्य दिलं. आणि धर्म सांगतो म्हणून त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता अशा पद्धतीने निघाले. हे साधू संतांचं जीवन आहे आणि हे परमात्म्याचं पण जीवन आहे महाराज. मानवी रूप धारण करून परमात्माला कशाला महत्व दिलं हे लक्षात ठेवा. धर्माला महत्व दिलेलं आहे, स्नेहाला महत्व दिलं नाही. कौशल्य राणी त्यांनी महाराज प्रभू रामचंद्राला सांगू लागले की रामा, धर्म महत्वाचा आहे म्हणून त्यांनी तुझं कर्तव्य तुला त्यांनी केलं पाहिजे. वडिलांचं वचन त्यांनी पूर्ण केलं पाहिजे असं सांगून त्यांनी धर्म सने हे उभयमती घोरी मै गती साप कच्च छचुदरी फेरी म्हणून त्यांनी धर्म समोर आल्या कारणानं कौशल्या माता त्यांनी रामप्रभूंना जाण्याची आज्ञा देते. वडिलांचं वचन हे परमधर्म आहे रामा असं म्हणून त्यांनी महाराज कैकेयीनं कौशल्यानं अशा पद्धतीने त्यांनी महाराज आज्ञा प्रभू रामचंद्रांना देऊन टाकलेली आहे. अयोध्या त्यांनी अभागी आहे, वन भाग्यवान आहे. रामा, तू वनाला जाणार आहेस ते वन अतिशय भाग्यवान आहे. माझी एक विनंती आहे रामा, बड भागी बना बधा भागी जो रघुवंश तिलक तुम त्यागी. मलाही तुझ्या बरोबर त्यांनी यायचंय रामा. मी तुला कोणत्याच प्रकारानं बोज होणार नाही. मी तुझी आई आहे. मी सतत तुझ्या बरोबर अशा पद्धतीने राहीन. तुला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही रामा. तुला वनवासाला त्यांनी जायचंय, मला पण घेऊन चल. तू वनात त्यांनी राहशील, मी तुझ्याकरिता त्यांनी फुलं फळं जमा करून आणीन. तू पर्णकुटीमध्ये राहशील, मी सुद्धा तुझ्याबरोबर त्याच पर्णकुटीमध्ये राहील. जसा सूर्याशिवाय दिवस नाही, अशी रामाशिवाय कौशल्या राहू शकत नाही. पण रामा, मला सोडून अशा पद्धतीने जाऊ नकोस. तिची भावना त्यांनी अंतःकरणातली प्रगट होते. जसा प्राणाशिवाय शरीराला काही किंमत नाही, तसं त्यांनी रामाशिवाय अयोध्येला आणि कौशल्याला काही किंमत नाही. रामा, मला तुझ्याबरोबर त्यांनी यायचं आहे. चंद्राशिवाय रात्र शोभून दिसत नाही, तसे त्यांनी रामाशिवाय ही कैकेयी शोभून दिसत नाही, कौशल्या शोभून दिसत नाही, अयोध्या नगरी शोभून दिसत नाही. मला तुझ्या बरोबर यायचंय रामा असं म्हणून प्रभू त्यांनी आईच्या जवळ त्यांनी गेलेले आहेत. कडकडून आईला मिठी मारली. आई, असं म्हणू नकोस, तुला वनामध्ये त्यांनी नेणं योग्य नाही. माझ्या वडिलांनी मला वनवास त्यांनी दिलेला आहे, मी वनवासाला त्यांनी जाणार आहे. तू असं बोलू नकोस. कौशल्याची सांत्वना प्रभू रामचंद्र अशा पद्धतीने करत आहेत. आता भगवती सीता मातेचं कौशल्याच्या सदनामध्ये आगमन झालं, कारण सर्वत्र बातमी वाऱ्यासारखी पसरली. भगवती सीता कौशल्याच्या त्यांनी महालामध्ये आलेली आहे. तिने कौशल्या मातेला नमस्कार केलेला आहे. सीतेला पाहून त्यांनी कौशल्याचं हृदय भरून आलं. आताच नवीन लग्न झालेलं आहे. मग ही जनक नंदिनी त्यांनी आपल्या घरी अशा पद्धतीने आलेली आहे. लक्ष्मी स्वरूप असणारी त्यांनी माझी सून. आणि आता राम वनवासाला त्यांनी जाणार, याची काय अवस्था त्यांनी होईल म्हणून त्यांनी विचार करू लागले. अतिशय दुःखी झालेले आहे कौशल्या. तिचं ते दुःख सीता मातेनं त्यांनी पाहिलं. प्रभू रामचंद्र सीतेकडे पाहून त्यांनी बोलू लागले, सीते, मी वनाला जाणार आहे, तुला अयोध्येत राहावं लागेल. मी वनाला गेल्यानंतर त्यांनी तुला या सर्वांना सांभाळावं लागेल. हे शब्द ऐकल्यावर सीता मातेच्या डोळ्यामधून अश्रू त्यांनी वाहू लागले आणि सीतेनं हात जोडून बोलायला सुरुवात केली. आज मी मर्यादेचं उल्लंघन करते आहे.
घरातल्या मोठ्या लोकांच्या समोर पती पत्नीने एकमेकाबरोबर त्यांनी बोलू नये असं त्यांनी मर्यादा आहे. मी आज मर्यादेचं उल्लंघन करते आणि कौशल्या मातेच्या समोर मी तुमच्याबरोबर संवाद अशा पद्धतीने करते आहे. ती पतीबरोबर त्यांनी बोलू लागली, ज्या जीवनामध्ये त्यांनी मर्यादा नाही ते जीवन काय कामाचं आहे. मी त्यांनी तुम्ही वनवासाला जाण्याचा विचार माझ्या समोर त्यांनी मांडत आहात, मी सुद्धा तुमच्या बरोबर वनाला येणार आहे. निरोप कसला माझा गीता, जिथे राघव तेथे सीता, जिथे राघव तेथे सीता. निरोप कसला आदर्शासणारी पत्नी आहे महाराज सीता. निरोप माझा कसाला घेता. स्वामी तुम्ही माझा निरोप घेत आहात, मी वनात जाणार आहे, तू इथे थांब असं मला सांगताय. माझा काय निरोप घेता. जिथे राघव तेथे सीता, जिथं राघव त्यांनी राहील तिथे सीता राहील. प्रभू बोलू लागले, सीते वनात जाण्याचं तुझं वय नाही. जानकी जरा अट्टहासानं बोलते आहे, मग तुमचं वय आहे काय वनात जाण्याचं. तुम्ही वनात जाण्याकरता निघालेले आहात. रामप्रभू सांगू लागले, हे बघ वनवासाचं रूप धारण करून राहायचंय म्हणजे जमिनीवर झोपावं लागेल, कंदमुळं खावे लागतील, असं त्यांनी राहून 14 वर्ष त्यांनी वागावं लागेल. वल्कल वस्त्र परिधान करावे लागतील. वनामध्ये हिंस्र पशु असतात, वाघ सिंह असतात, अनेक राक्षस त्यांनी असतात, अघोर स्थिती त्यांनी असते आणि अशा स्थितीमध्ये वनात राहणं त्यांनी योग्य नाही. सीतेने बोलायला सुरुवात केली, जे पाय भगवंताच्या वाटेवर त्यांनी चालणार आहेत त्यांना दुःख कसं काय प्राप्त होईल. खरं तर मी जर अयोध्येत राहिले तर मला दुःख होईल. सर्व स्त्रिया मला नाव ठेवतील, त्या म्हणतील पती वनवासाला गेलेला आहे आणि राजभोगामध्ये त्यांनी राहिलेली आहे. ही बातमी जर माझ्या वडिलांना कळाली तर माझे वडील मला काय म्हणतील की तुला त्यांनी रामाची सेवा करण्याकरिता पाठवलेलं आहे. दशरथ राजा रामप्रभूंच्या चरणावर त्यांनी अशा पद्धतीने जनक राजा त्यांनी रामप्रभू वंदन करून पुन्हा पुन्हा म्हणत होता, माझ्या सीतेकडून जर काही चुकलं तर माझा अपराध समजा, म्हणून त्यांनी माझ्याकडून अपराध होईल, माझे वडील मला काय म्हणतील, म्हणून मी तुमच्या बरोबर त्यांनी आल्याशिवाय राहणार नाही. पण पुरुषा वाचून स्त्रीचं जीवन त्यांनी व्यर्थ आहे, अपूर्ण आहे. पण सीते मातेचं त्यांनी हे बोलणं ऐकून आणि कौशल्या त्यांनी विभोर झालेली आहे. प्रभू रामचंद्र आणि सीतेचं ते बोलणं ऐकून तिला वनाला येण्याची परवानगी देऊन टाकलेली आहे. दोघेही वनाला जाणार हे त्यांनी पक्क झालेलं आहे. बातमी लक्ष्मण दादाला कळाली. दादा लक्ष्मणाने ही बातमी त्यांनी समाचार जब लक्ष्मण पाये, व्याकुल विखल बदन उठे धाये, हे शब्द त्यांनी ऐकले. लक्ष्मणानं रामाला वनवास प्राप्त झालेला आहे. घाईघाईनं त्यांनी महाराज लक्ष्मण दादा पळू लागले. कंप पुलहतन नयन सनीरा, गहे चरणाती प्रेमाधीरा. सर्वांगात कंप होऊ लागला, थरथर त्यांनी कापू लागला, डोळ्यामध्ये त्यांनी अश्रुधारा वाहू लागल्या, नयन निसारा. आणि प्रभूंच्या दिशेने त्यांनी धावू लागला. लक्ष्मणजी त्यांनी महाराज कौशल्याच्या सदनाच्या दिशेने येतात. सर्व कौशल्याच्या सदनात आहेत. राम, कौशल्या आणि भगवती सीतेचं दर्शन त्यांनी लक्ष्मणानं घेतलं. आणि मग राम प्रभू लक्ष्मणाकडे पाहून बोलू लागले, लक्ष्मणा वडिलांच्या आज्ञेसाठी मी वनाला जाणार आहे. सीता माझ्या बरोबर येणार आहे. भरत आणि शत्रुघ्न दोघे इथे नाहीत, ते त्यांनी मातुल गृही म्हणजे मामाच्या घरी त्यांनी गेलेले आहेत. म्हणून त्यांनी वडिलांची प्रकृती पण व्यवस्थित नाही. अयोध्येची संपूर्ण जबाबदारी लक्ष्मण आता तुझ्यावर आहे. पण तुला अयोध्येचा त्यांनी राजपाट अशा पद्धतीने सांभाळायचा आहे. मी वनाला जाणार आहे. भगवान त्यांनी लक्ष्मणाला धर्मनीतीचा उपदेश अशा पद्धतीने करू लागले. दादा लक्ष्मण त्यांनी व्याकुळ झालेले आहेत. हृदय भरून आलं, कंठ दाटून आला. प्रभूंकडे किलकिला डोळ्यानं त्यांनी पाहू लागले. दादा लक्ष्मण, रामा तुमच्याशिवाय राहणं मला शक्य नाही. मी तुम्हाला सोडून राहू शकत नाही. हे भावाचं प्रेम आहे महाराज. म्हणून त्या रामायणातूनच त्यांनी भाऊपण ऐकायला मिळतो. एवढं प्रेम त्यांनी कोणी कोणावर करत नाही महाराज. याच्याकरताच रामकथा ऐकायची. म्हणून त्यांनी मला काहीच नको आहे, रामा राजपाट नको आहे, मला वैभव नको आहे, मला संपत्ती नको आहे, तुमच्या चरणांची सेवा हवी आहे, मला तुमच्याशिवाय दुसरं काही नको आहे. पण तुम्ही जर वनाला जात असाल
तर मी पण वनाला येणार, मी तुमचा दास आहे, मला माता पित्यांची सेवा कर असं माझ्या आईनं सांगितलेलं आहे. आणि माझे माता पिता तुम्हीच आहात, तुमच्याशिवाय आणि दुसरं कोणी मला माता पिता नाही. माझा विवाह झाला आणि विवाह होऊन ज्यावेळेला मी आईचा नमस्कार करण्याकरिता गेलो त्यावेळेला सुमित्रा मातेने त्यांनी सांगितलं, तात तुम्हारी मात वैदेही पिता राम सब हात सनेही. सगळं तर तुझं गणगोत जर कोण असेल तर राम आणि सीता आहे. तुझे आई वडील जर कोण असतील तर राम आणि सीता हेच तुझे आई वडील आहे, म्हणून तू त्यांची सेवा केली पाहिजे. माझ्या आईनं मला सांगितलेलं आहे की सीता आणि राम माझे त्यांनी माता पिता आहेत, जिथं माझे माता पिता राहतील तिथंच हा लक्ष्मण राहील, मी तुम्हाला सोडून राहणार नाही रामा. असे शब्द लक्ष्मणाचे त्यांनी महाराज मुखातून बाहेर पडू लागले. मला परवानगी नसेल तर तुम्ही वनवासाला ज्या क्षणाला जाल, तुम्ही पाठ फिरवल्याबरोबर त्यांनी शरीरच्या पात्रामध्ये माझं शरीर त्यांनी समर्पित करून टाकेन, शरीरच्या पात्रामध्ये त्यांनी प्राण देऊन टाकेन. हे जीवन मला मान्य नाही, रामाशिवाय जगणं मला मान्य नाही, लक्ष्मण त्यांनी बोलू लागला. ही अवस्था लक्ष्मणाच्या चित्ताची त्यांनी पाहिली नाही. आणि प्रभू त्यांनी म्हणू लागले, कौशल्या मातेनं त्यांनी अशा पद्धतीने लक्ष्मणाला जवळ घेतलं. त्याचं प्रेम त्यांनी पाहून त्याच्या मस्तकावरून हात फिरू लागली, पुन्हा पुन्हा हृदयाला लावू लागले, लखन तुझं प्रभूंवर असणारं प्रेम त्यांनी मला कळतंय बाळा, म्हणून तू त्यांनी वनाला जाऊ शकतोस. कौशल्य मातेने त्यांनी अशा पद्धतीने वनाला जाण्याची आज्ञा लक्ष्मणाला दिलेली आहे. दादा लक्ष्मण सुद्धा वनाला जाण्याकरिता त्यांनी निघाला. आता आईची आज्ञा घेतली पाहिजे म्हणून लक्ष्मण त्यांनी घाईघाईनं तातडीनं सुमित्रेकडे त्यांनी जाण्याकरिता निघालेला आहे. सुमित्रा फार आनंदात आहे महाराज, रामाचा राज्याभिषेक होणार आहे. तिला या सर्व गोष्टींपैकी अजून काहीच माहित नाही. पुष्पांचे हार त्यांनी तयार करते आहे, ती त्यांनी महाराज शृंगार करण्याकरिता ताट तयार करते आहे. हातात पुष्पांचे हार घेऊन त्यांनी रामाची प्रतीक्षा करत होती. तिला माहित होतं माझा राम त्यांनी राजा होणार आहे, आधी मला नमस्कार करण्याकरिता येईल, मला भेटण्याकरिता येईल. राम रामच आहे महाराज, सर्व मातांवर समान प्रेम करतो. म्हणून सुमित्रेच्या मनामध्ये हाच भाव आहे, राम मला भेटण्याकरिता येणार आहे. दादा लक्ष्मण त्यांनी गेला, सुमित्रेच्या चरणांना त्यांनी वंदना केली. लक्ष्मणाचं तन सुमित्रेच्या जवळ आहे, पण मन मात्र रामाजवळ गुंतलेलं आहे. माझा राम, रामाशिवाय मी राहू शकत नाही, असा भाव त्याच्या अंतःकरणातही सुकलेला आहे. आणि मग त्यांनी सुमित्रेने विचारलं, लक्ष्मणा तू अजून काहीच तयारी केलेली दिसत नाही. अरे आज रामाचा राज्याभिषेक आहे, तू त्यांनी लवकरात लवकर तयार हो. लक्ष्मण दादा त्यांनी महाराज बोलू लागले, आई तयारीच करायची आहे, पण राज्याभिषेकाची नाही, मग वनाला जाण्याची तयारी करायची, वनवासाला जाण्याची तयारी करायची. अभद्र बोलू नकोस लक्ष्मणा. सुमित्रा रागावली आहे, हात जोडले लक्ष्मणानं आणि हात जोडून आईच्या समोर त्यांनी बोलू लागले, आई अभद्र बोलत नाही का, तुझ्या समोर जो खरा आहे तोच वृत्तांत सांगताय. सर्व वृत्तांत सांगायला सुरुवात केली. आणि कैकेयीनं 2 वर मागून घेतलेले आहेत. एका वरानं भरताचा राज्याभिषेक, दुसऱ्या वरानं रामाला वनवास त्यांनी होणार आहे. पण राम प्रभू वनवासाला त्यांनी जाणार आहे, मी सुद्धा रामाबरोबर वनवासाला जाणार आहे. जय जननी पगनाऊ माता, जय जननी पगनाऊ माता, मन रघुनंदन जानकी माता, जनु रघुनंदन जानकी साता, श्री राम चरणावर त्यांनी नमस्कार करतोय. तिने सांगितलं, लक्ष्मणा राम आणि सीताच तुझे माता पिता आहेत, जिथं सीताराम राहतील तिथंच तू राहा. आई सांगताय महाराज, काही काम नव्हतं, वनवास रामाला झाला होता, लक्ष्मणाला नाही. वनवास रामाला झाला होता, सीतेला नाही. तरी सुद्धा त्यांनी स्वतःचा मुलगा 14 वर्ष वनवासाला पाठवण्याकरिता तयार झाले. रामाकरिता स्वतःचा मुलगा द्यायला तयार झाले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, आजची आई रामाकरिता मुलगा देत नाही म्हणून तर धर्म मोडकळीला आलाय महाराज. म्हणून त्यांनी आज आई मुलगा समर्पित करीत नाही रामाकरिता, धर्म कार्य करण्याकरिता.
सुमित्रेसारखं मन मोठं केलं पाहिजे महाराज आईनं आज, आणि सगळ्या जगाच्या समोर त्यांनी असं चित्र त्यांनी प्रगट करून दाखवलं पाहिजे, राम कार्य करण्याकरिता माझा मुलगा त्यांनी समर्पित करते, ही भावना जर आईच्या अंतर्गतातून आज तयार झाली तर माझा धर्म त्यांनी सुरक्षित राहील. मला महत्वाची गोष्ट आहे. सुमित्रा आणि लक्ष्मणाला त्यांनी सांगते, लक्ष्मणा जर राम आणि सीता अयोध्येत त्यांनी नसतील तर तुझं अयोध्येत काहीच काम नाही, जा रामाबरोबर वनाला जा. आई त्यांनी वनाला जाण्याकरिता सांगताय महाराज. हे रामायणातले प्रसंग मोठे कठीण आहेत महाराज. हे व्यक्त करताना सुद्धा त्यांनी फार अंतकरण व्याकुळ होतं. त्यांचं प्रेम मोठं विलक्षण आहे महाराज. प्रभूंच्या कार्याकरिता स्वतःचा मुलगा देण्याकरिता निघाले. अवधतहा जहा राम निवास, अयोध्या लक्ष्मणा तुझ्याकरिता तिथंच आहे जिथं राम राहतो तिथं अयोध्या. राम जर वनात राहत असेल तर तुला वनातच अयोध्या आहे, तू अयोध्येत काही कामाचा नाही, तू जा रामाबरोबर निघून जा. तिच्या हातातली पुष्पांची माळ गळून पडली महाराज. राम 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 चिंतन त्यांनी करते. तुझ्यामुळेच रामाला वनवास झालेला आहे. दादा लक्ष्मण त्यांनी पाहू लागला, आईच्या चरणाला मिठी घातली माझ्यामुळं. तिने सांगितलं तू शेष आहेस, तुझ्या मस्तकावर पृथ्वी आहे, पृथ्वीवर त्यांनी अनाचार होत आहे, पाप त्यांनी वाढलेला आहे, पापाचा भार पृथ्वीला झालेला आहे, म्हणून तर प्रभूंना वनवासाला त्यांनी जायचंय, असुरांना मारण्याकरिता. तुझ्यामुळेच त्यांनी सर्व काही घडते, तू जा. तुम्हारे भाग्य राम बन जाई. सुमित्रा म्हणते तुझ्याच भाग्यानं राम वनवासाला जातोय, दुसरं हेतू तात कछु नाही, दुसरा कोणताच हेतू नाही. आणि सुमित्रा त्यांनी लक्ष्मणाला समजावून सांगते. ती म्हणते प्राण गमावण्याची वेळ आली तरी चालेल, पण रामाची सेवा त्यांनी सोडू नकोस. प्राण जायची वेळ आली तरी चालेल, पण 14 वर्ष रामाला दुःख देऊ नकोस. आई आहे महाराज. लक्ष्मणाला त्यांनी सांगते लक्ष्मणापेक्षा जास्त प्रेम रामावर आहे. राम माझा सुखात असला पाहिजे. रामाला सुखी ठेवण्याकरिता स्वतःचा जन्म दिलेला मुलगा त्यांनी पाठवते. जा 14 वर्ष रामाची सेवा कर, रामाला दुःख देऊ नकोस. पुन्हा पुन्हा त्यांनी मला सांगते. स्वप्नात सुद्धा त्यांनी राग द्वेष ईर्ष्या मत्सर त्यांनी येऊ देऊ नकोस. रात्रंदिवस रामाची त्यांनी सेवा कर, असं सुमित्रा लक्ष्मणाला त्यांनी सांगते. राग रोष ईर्ष्या मद मोही जनी सनय इनके बस होई. सर्व ताब्यात ठेव राग रोष ईर्ष्या, आणि 14 वर्षापर्यंत रामाची सेवा करत राहा. लक्ष्मणानं आईच्या समोर प्रतिज्ञा केली, आई मी 14 वर्ष त्यांनी रामाची सेवा करीन, झोपणारच नाही, जागाच राहील. 14 वर्ष त्यांनी जागा राहून रामाची सेवा करण्याचं अशा पद्धतीने ठरवलं. माझा मुलगा राम भक्त आहे, हे माझं सगळ्यात मोठं भाग्य आहे. स्वतःच्या भाग्याची प्रशंसा सुमित्रा अशा पद्धतीने करू लागली. मी भाग्यवान आहे, माझ्या उदरी त्यांनी राम भक्त जन्माला आलेला आहे. रामाची त्यांनी सेवा पुत्रवती जीवती जगमाही रघुपती भगती जास सुख होई. म्हणून त्यांनी तीच पुत्रवती धन्य आहे जिचा मुलगा रामाची सेवा करणार आहे. राम भक्त मुलगा जन्माला आला, तीच आई जगामध्ये धन्य आहे. धन्य आहे, भाग्यवान असणारी आई तीच आहे जिचा मुलगा त्यांनी अशा पद्धतीने राम भक्ती करतोय, रामाची सेवा करतोय. हे संदेश आहेत महाराज. या रामकथेतून त्यांनी सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचे संदेश आहेत महाराज. हा संदेश आपणही ग्रहण करावा. इकडे मातृशक्ती फार जास्त स्वरूपात आहे, पण आईनं विचार करावा की माझाही मुलगा राम भक्त व्हावा, पण राम भक्तीमध्ये अशा पद्धतीने त्यानं पदार्पण करावं. आता आईची आज्ञा प्राप्त झालेली आहे. लक्ष्मण उर्मिलेच्या महालामध्ये त्यांनी जाण्याकरिता निघाले. उर्मिला मोठी चित्रकार आहे मला, सुंदर चित्र काढत होते. रामायणामध्ये दोघी चित्रकार आहेत, कैकेयी आणि उर्मिला, दोघींना सुंदर चित्र काढता येत होते, चित्र काढत होते. उर्मिला मनामध्ये विचार करत होती राम राज्याभिषेक होणार आहे, रामप्रभू सिंहासनावर बसतील, जानकी त्यांच्या शेजारी अशा पद्धतीने बसेल, राज्याभिषेक होईल. राज्याभिषेकाचं चित्र त्यांनी काढत होती. आणि चित्र काढत असताना इतक्यात दासी आली आणि दासीनं त्यांनी अशा पद्धतीने जाऊन सांगितलं की राम राज्याभिषेक होणार नाही, रामाला वनवास त्यांनी होणार आहे. हातातला ब्रश त्यांनी चित्र काढता काढता निसटला आणि ते चित्र अशा पद्धतीने खराब झालेलं आहे महाराज. लक्ष्मण जे आले आणि आल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने तिला सांगायला सुरुवात केली उर्मिलेला की चित्र जर काढायचं असेल तर राज्याभिषेकाचं चित्र काढू नकोस, रामाच्या वनवासाचं चित्र काढ. असे शब्द त्यांनी महाराज ऐकले. उर्मिला हताश झाली महाराज. लक्ष्मणाने त्यांनी मला सांगितलेलं आहे वनाला जायचं, मी रामप्रभूंबरोबर जाणार आहे, 14 वर्ष मी वनात राहणार आहे. उर्मिलेने त्यांनी मला ते शब्द ऐकले, उभी राहिली होती, अशीच उभी राहिली महाराज. लक्ष्मणानं जसं व्रत घेतलेलं आहे ना, असं उर्मिलेनं पण त्यांनी व्रत घेतलेलं आहे. त्याची व्रतस्थ आहे महाराज उर्मिला. हिनं सूर्य सुद्धा त्यांनी मला थांबवला होता, पुढे कथा त्यांनी येणार आहे. म्हणून अशा पद्धतीने पतिव्रता आहे उर्मिला, अशीच उभी राहिली महाराज.
लक्ष्मणजी उर्मिलीला सांगून पुन्हा अशा पद्धतीने आपल्या पत्नीला सांगून पुन्हा कौशल्याच्या सदनामध्ये आले. कौशल्या मातेला सर्वांना त्यांनी वंदन केलं आणि सर्वजण मिळून आता कैकेयीच्या सदनाकडे जाण्याकरिता निघाले. जिथं त्यांनी दशरथ राजा आहे त्याच्या समोर त्यांनी महाराज जाऊन आणि मी वनाला जातो हे सांगण्याकरिता प्रभू आता निघालेले आहेत. तिघेही प्रभू रामचंद्र, भगवती जानकी आणि दादा लक्ष्मण हे तिघेही कैकेयीच्या सदनामध्ये येऊन त्यांनी पोहोचले. कोणत्याही प्रकारचा राग रोष त्यांनी न धरता कैकेयीला त्यांनी नमस्कार केला. आई आहे ना, नमस्कार केला. हाच राम आहे महाराज. नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर त्यांनी महाराज पुढे सर्व वृत्तांत कळाला की आम्ही तिघेही वनाला जातो. कैकेयीने सर्वांना त्यांनी अशा पद्धतीने वल्कल वस्त्र दिलेले आहेत महाराज. राजवस्त्र त्यांनी काढून घेतले. कैकेयीने स्वतःच्या हाताने वल्कल वस्त्र त्यांनी महाराज रामप्रभूंना दिले. वस्त्र रामप्रभूंनी अशा पद्धतीने वल्कल धारण केलेले आहेत. राजवस्त्र त्यांनी सोडून वल्कल वस्त्र परिधान करून राम आता वस्त्र बदल के राज के वल्कल पहने आज, वस्त्र बदल के राज के वल्कल पहने आज, बन के हेतु मिलन चले माता के दरबार, राजा रंग बने, राजा रंग बने, देखो राजा रंग बने, राजा रंग बने, राजा रंग बने, राजा रंग बने, राजा रंग बने। वस्त्र बदल कर राज के वल्कल पहने आज, वस्त्र बदल कर राज के वल्कल पहने आज, बन के हेतु मिलन चले माता के दरबार, राजा रंग बने, देखो राजा रंग बने, देखो राजा रंग बने, राजा रंग बने। वस्त्र बदल कर राज के वल्कल कहने आज, बन के हेतु मिलन चले माता के दरबार. म्हणून त्यांनी वल्कल वस्त्र परिधान केलेले आहेत आणि म्हणजे तपस्व्यांना त्यांनी शोभणारे वस्त्र, साधारण वस्त्र त्यांनी परिधान केले. जे रेशमी असणारे त्यांनी राजवस्त्र आहेत ते काढून टाकले आणि वनवासाचे त्यांनी वस्त्र अशा पद्धतीने धारण केले आणि वस्त्र अशा पद्धतीने बदलून प्रभू रामचंद्र, दादा लक्ष्मण आणि भगवती जानकी तिघेही मिळून त्यांनी अशा पद्धतीने दशरथाला नमस्कार करण्याकरिता निघाले. दशरथ राजा त्यांनी मूर्छित पडतो आहे. पुन्हा पुन्हा शुद्धीवर येतोय. राम 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 अशा पद्धतीने म्हणतो आहे. म्हणून तिघांनी जाऊन दशरथाला नमस्कार केला. दशरथानं त्यांची ती वल्कल वस्त्र परिधान केलेली त्यांनी स्थिती पाहिली. राम वनवासाला जातो आहे. दशरथाचे प्राण त्यांनी विकल झालेले आहेत. प्राण त्यांनी जाऊ पाहत आहेत. अतिशय व्याकुळ झालेला दशरथ आहे. या दशरथानं रामाच्या मुखाकडे पाहिलं. डोळ्यामधून अश्रुधारा त्यांनी वाहत आहेत आणि व्याकुळ होऊन त्यांनी रामाकडे पाहून बोलू लागला, रामा मला अनाथ करू नकोस रे. तू वनाला गेल्यानं त्यांनी अशा पद्धतीने माझं जीवन आता संपून जाणार आहे. रामा मला अनाथ करू नकोस. राम प्रभू त्यांनी अंतकरण घट्ट करून वडिलांकडे पाहतायत. त्यांची ती स्थिती पाहून रामाचं अंतकरण त्यांनी व्याकुळ झालेलं आहे. दशरथानं सीतेकडे पाहिलं आणि सीतेकडे पाहून रडायला सुरुवात केली. जानकी, मी आता जनक राजाला काय तोंड दाखवेल? जनकानं जर मला विचारलं तर मी त्याला काय सांगेल? जनक राजाला जर ही बातमी कळली तर ते काय म्हणतील? जानकीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, मी माझ्या नारी धर्माचं पालन करते आहे. मी माझ्या पतीबरोबर वनवासाला अशा पद्धतीने निघालेली आहे. माझ्या वडिलांना हा समाचार कळल्यानंतर त्यांचं अंतकरण त्यांनी मोठं होणार आहे. म्हणून त्यांनी मी माझा धर्म अशा पद्धतीने पूर्ण करते. हे तिचे सालस असणारे शब्द त्यांनी ऐकले. ऐकून राजा पुन्हा मूर्छित पडलेला आहे. आता मात्र प्रभू तिथून जाण्याकरिता निघाले. दशरथ राजा बेशुद्ध आहे त्याच अवस्थेत त्यांनी प्रभू जाण्याकरिता निघाले. सुमंतानं रथ तयार केलेला आहे. सगळं गाव जमा झालेलं आहे. सर्वांना त्यांनी महाराज अशा पद्धतीने बातमी कळाली. सर्व अवधवासी लोक त्यांनी महाराज तिथे त्यांनी जमा झालेले आहेत. रामाचं सत्पथावर त्यांनी अशा पद्धतीने चालणं आहे. सुमंतजी त्यांनी जाण्याकरिता निघालेले आहेत. सगळी घरं अयोध्येमधले त्यांनी स्मशानासारखी वाटू लागली होती. असं उदास वातावरण त्यांनी अयोध्येमध्ये निर्माण झालेलं आहे. सगळी परिवारातली माणसं एकमेकाकडे त्यांनी भूतासारखी पाहू लागलेली आहेत. उदास झालेले आहेत. सर्वत्र अंधार पसरलेला आहे. गावातले सर्वच लोक त्यांनी उपाशी आहेत आणि प्रत्येकाच्या मनात एकच विचार आहे, राम वनवासाला जातोय, आपण सर्वांनीच रामाबरोबर त्यांनी वनवासाला जायचं आहे.
सर्वजण आधी रामाला थांबवण्याचा प्रयत्न करतायत, रथ थांबवण्याचा प्रयत्न करतायत. कोणी रथाच्या समोर त्यांनी उभं राहताय, कोणी सुमंताकडे पाहताय, नेऊ नकोस सुमंता, रामाला नेऊ नकोस. सर्व त्यांनी अयोध्यावासी लोकांची ती भावना पाहून प्रभू त्यांनी व्याकुळ झाले, रथामध्ये अशा पद्धतीने बसलेले आहेत. रथ जाण्याकरिता निघाला, सर्वजण व्याकुळ होऊन प्रभूंची त्यांनी विनवणी अशा पद्धतीने करत आहेत. नको रे जाओ राम राया, नको रे जाओ राम राया, नको रे जाओ राम राया, नको रे जाओ राम चालले तो सत्पथ, राम चालले तो सत्पथ, थांब सुमंता थांब वीरेरथ, थांब सुमंता थांब वीरेरथ, थांब जानकी चरण धुळ द्या काय घडले हे आज अकल्पित, काय घडे हे आज अकल्पित, नको रे जाओ राम राया, नको रे जाओ राम राया, नको रे जाओ राम राया, नको रे जाओ राम राया. अवधवासी लोक अतिशय व्याकुळ झालेले आहेत. नको रे जाऊ रामराया, रामा जाऊ नकोस म्हणून त्यांनी रामाला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. रामप्रभूंनी कौशल्याकडे त्यांनी वळून पाहिलेलं आहे, हात जोडून तिला नमस्कार केला आणि रामप्रभू जाण्याकरिता निघालेले आहेत. महाराज कौशल्य पाहून अतिशय व्याकुळ झालेले आहेत. रथात त्यांनी राम चढलेला आहे, राम रथामध्ये त्यांनी चढतोय जाण्याकरिता वनवासाला. सर्वजण त्यांनी व्याकुळ होऊन रथाच्या मागे पळू लागले. राम लक्ष्मण जानकी त्यांनी अशा पद्धतीने रथात बसून जाऊ लागले. सगळ्या त्यांनी समाज रथाच्या मागे पळू लागला. सर्व अवधवासी लोक रथाच्या मागे धावत आहेत. राम 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 सर्वजण त्यांनी म्हणत आहेत. रथ वशिष्ठ महामुनींच्या पर्यंत जाऊन पोहोचला. प्रभू रामचंद्र त्यांनी रथातून खाली उतरले, साष्टांग प्रणिपात वशिष्ठांच्या समोर त्यांनी केला आणि वशिष्ठांच्या समोर त्यांनी प्रभू बोलू लागले. दर्शन घेऊन सांगतात, महाराज आम्ही वनाला जातो आहोत, वडिलांचं वचन पूर्ण करण्याकरिता आम्ही वनाला जातो आहे. माझ्या भरताचा राज्याभिषेक होणार आहे. भरताच्या राज्याभिषेकाचा वर त्यांनी मागून घेतलेला आहे. भरताचा राज्याभिषेक पाहण्याकरिता आम्ही इथे नसणार, पण तरी सुद्धा तुम्ही भरताचा राज्याभिषेक मोठ्या थाटामाटात त्यांनी साजरा करा, धूमधडक्यामध्ये भरताचा राज्याभिषेक करा आणि आम्हाला पण निरोप पाठवा. जिथं वनामध्ये आम्ही राहू तिथं पर्णकुटीला तोरणं लावू, फुलांचे हार अशा पद्धतीने पर्णकुटीला लावू आणि अतिशय आनंद अशा पद्धतीने घेऊ. भरताचा राज्याभिषेक त्यांनी होणार आहे, आम्हाला निरोप पाठवा. हे शब्द ऐकून त्यांनी महाराज वशिष्ठ महाराज सुद्धा गहिवरले. प्रभूंचं हे प्रेम आहे, प्रभूंची ही शालीनता सालसता आहे. महाराज असा असणारा राम वनाला अशा पद्धतीने जातोय. दशरथ राजानं सुमंताला विनंती केली होती की रामाला वनवासाला त्यांनी जायचंय, माझं वचन समजून त्यांनी राम वनवासाला जाणारच आहे, पण सुमंत असं कर, तू वनामध्ये त्याला घेऊन जा आणि नेऊन त्यांनी वनामध्ये थोडंसं फिरून एक चक्कर मारून पुन्हा त्यांनी अयोध्येमध्ये घेऊन ये असं सुमंताला आज्ञा दिली होती महाराज दशरथ राजाने. सुमंतजी महाराज रथ घेऊन जाण्याकरिता निघाले होते. सर्व अवधवासी लोक रथाच्या मागे त्यांनी पळत आहेत. दिवसभर अशा पद्धतीने प्रवास करून धावपळ करत करत त्यांनी सर्वजण रथाच्या मागे गेले आणि पहिला मुक्काम त्यांनी महाराज तमसा नदीच्या काठावर झालेला आहे. पहिला मुक्काम तमसा नदीच्या काठावर त्यांनी पहिला मुक्काम पडला. सर्व अवधवासी लोक प्रभू रामचंद्रांच्या अवतीभोवतीच आहेत. राम राम सर्वजण करतायत, राम विनंती करतायत की आपण सर्वजण अयोध्येमध्ये जा. त्यांनी सांगितलं जिथे तुम्ही आहात तिथेच आम्ही राहणार, जिथं तुम्ही आहात तिथंच आमच्या अयोध्ये.
असं सर्वजण त्यांनी पुन्हा पुन्हा म्हणू लागले. आता हे माझं ऐकणारच नाहीत असा विचार त्यांनी प्रभूंच्या मनात आला. मग तिथं मुक्काम करावा म्हणून सर्वांनी त्यांनी मुक्काम केलेला आहे. सर्वजण त्यांनी वाळवंटात, तमसा नदीच्या वाळवंटामध्ये सर्वजण झोपलेले आहेत. रामप्रभू आणि भगवती जानकी माता सुद्धा त्यांनी त्याच वाळवंटात वाळूत त्यांनी झोपलेले आहेत. सर्व झोपले, पण लक्ष्मण जागाच आहे ना महाराज. त्यानं आईला वचन दिलेलं आहे, मी 14 वर्ष झोपणारच नाही. म्हणून राजमहालामध्ये असणारा राम, राजमहालामध्ये राहणारी जानकी आज वाळवंटात वाळूत त्यांनी झोपलेली आहे. हे लक्ष्मणानं पाहिलं, अतिशय व्याकुळ होऊन त्यांनी मला रडू लागला. माझा राम त्यांनी वाळूमध्ये अशा पद्धतीने झोपलेला आहे. सुमंताकडे त्यांनी जाऊन लक्ष्मण दादा त्यांनी बोलू लागले, भगवंताकडे पाहून मला चैन पडत नाही. राम असा त्यांनी वाळवंटात त्यांनी रामानं झोपावं हे मला बरं वाटत नाही. कुणीतरी त्यांनी अशा पद्धतीने मनातलं सांगण्याकरिता असावा म्हणून त्यांनी एकटा सुमंत त्यांनी पाहिला आणि सुमंताच्या समोर दादा लक्ष्मण आपला अंतःकरण त्यांनी अशा पद्धतीने व्यक्त करतोय.